गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या मनुष्याने कोणालाही सांगू नये आणि त्या जर न सांगितल्यानं माणसाला कधीही दुःखाला सामोरे जावं लागणार नाही। म्हणजे आता तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला असेल की आपण गरीब का आहोत, आपल्या जीवनामध्ये आर्थिक तंगी का आहे। भगवान शिवांनी बघा देवी पार्वती मातेला सांगितलेलं आहे आणि भगवान शिव पृथ्वी लोकावर एक संन्यासी म्हणून कसे येतात ना, ते आज आपण पाहणार आहोत। प्राचीन काळामध्ये एका नगरामध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता आणि त्याच्या घरी आहे ना कोणत्याच वस्तूची कमतरता नव्हती। त्याचा व्यापार खूप चांगला चालत होता। त्याची पत्नीही खूप आनंदी होती, कारण तो शेठ होता ना प्रत्येक महिन्यात तिच्यासाठी नवीन दागिने खरेदी करत असे आणि तिला खूप आनंदी ठेवत असे। शेठच्या घराच्या बागेमध्ये एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाखाली संन्यासी आपले आसन घालून ध्यान करत असत। शेठ आणि शेठाणी दोघेही संन्यासाची खूप सेवा करत असत आणि त्याची काळजीसुद्धा घेत असत, कारण तो संन्यासी होता ना अनेक वर्षापासून त्या वटवृक्षाखाली राहत होता। शेठ दररोज संन्यासाला घरच्या अन्न देत असे आणि संन्यासाची त्यांच्यावर खूप प्रेम करत असे। भगवान शिव जे संन्यासाच्या रूपामध्ये तिथे होते खूप आनंदी होते, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची कुठेही जाण्याची गरज नव्हती। शेठ आणि शेठाणी होते ना दररोज त्यांना स्वादिष्ट अन्न खायला घालत असत। शेठची पत्नी खूप साधी भोळी होती। तिला सवय होती की ती घरातील प्रत्येक गोष्ट बाहेरच्यांना सांगत असे। एके दिवशी शेठच्या पत्नीनं आपल्या पतीला विचारलं, तुमचा व्यापार कसा चालला आहे बरं, तुम्ही एवढा नफा कसा कमावता। पत्नीचा हा प्रश्न ऐकून शेठने सगळी गोष्ट सांगून टाकली। शेठ म्हणाला, मी धान्याचा व्यापार करतो, मी चंबळच्या खोऱ्यातून धान्य खरेदी करतो आणि ते महागड्या किमतीमध्ये विकतो। आपल्या पतीची ही गोष्ट जाणून शेठाणी खूप आनंदित झाली। तिने विचार केला, माझे पती खूप बुद्धिवान आहेत, ही गोष्ट संपूर्ण नगराला माहीत असायला हवी की माझे पती किती हुशार आहेत आणि किती जास्त पैसे कमावतात। आता शेठच्या पत्नीनं संपूर्ण नगरामध्ये ही गोष्ट पसरवली की तिचे पती आहेत ना या पद्धतीने पैसा कमवतात। आता काय झालं, नगरातील काही लोकांना जेव्हा हे समजलं की शेठ कोणत्या प्रकारे धन मिळवतो, तेव्हा तेही धान्याचा व्यापार करू लागले। आता नगरातील बरेच लोक धान्याचा व्यापार करू लागले होते। शेठ जो पूर्वी कमी किमतीमध्ये धान्य खरेदी करत होता, तोच धान्य आता महागड्या किमतीत विकले जाऊ लागले। शेठचा व्यापार हळूहळू मंदावू लागला, त्याला नफा मिळत नव्हता आणि हळूहळू तो गरीब होऊ लागला। शेठचा संपूर्ण व्यवसाय बंद पडला। हे पाहून तो खूप दुःखी झाला। एके दिवसाची गोष्ट आहे, शेठ आपल्या व्यापाराच्या अडचणींनी त्रस्त होऊन बागेमध्ये बसला होता। तेव्हाच भगवान शिव जे संन्याशाच्या रूपामध्ये तिथे होते, तिथे आले आणि म्हणाले, शेठजी काय झालं, आज तुम्ही खूप चिंतेमध्ये दिसत आहात। तेव्हा शेठ म्हणाला, हे संत महात्मा, माझा व्यापार खूप मंद झालेला आहे, नफा खूप कमी झाला आहे। नगरातील बऱ्याच लोकांनी धान्याचा व्यापार सुरू केलेला आहे, त्यामुळं माझा व्यवसाय आहे ना ठप्प होत आहे। भगवान शिव जे संन्याशाच्या रूपामध्ये तेथे होते शेठचं बोलणं ऐकून म्हणाले, शेठजी तुम्ही कोणाला सांगितलं होतं का की तुम्ही कशा प्रकारे धन मिळवता, कशा प्रकारे तुमची उपजीविका चालते। तेव्हा शेठ म्हणाला,
हो संत महात्मा, मी माझ्या पत्नीला संपूर्ण गोष्ट सांगितलेली होती. ती मला विचारत होती की तुम्ही इतकं धन कसं कमवता. म्हणून मी तिला सांगितलं सुद्धा होतं की मी धान्याचा व्यापार करून धन मिळवतो. आता संन्यासाला सर्व गोष्ट समजली होती. संन्यासी म्हणाला, शेठजी तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही शेठजींना या गोष्टी सांगायला, शेटणींना या गोष्टी सांगायला नको होत्या. आज मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि या कथेद्वारे समजावून सांगतो की कितीही गरीब जरी असला ना तरीही या 3 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत. यामुळं तुमच्या आसपासही गरिबी फिरकणार नाही. आता संन्यासी जे भगवान शिव होते आपली कथा सुरू करतात. संन्यासी म्हणतात, शेठजी एकेकाळी एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक गरीब माणूस राहत होता. तो इतका गरीब होता ना की आपल्या कुटुंबासाठी व्यवस्थित जेवणसुद्धा मिळवू शकत नव्हता. मग संन्यासी म्हणतात, शेठजी तो गरीब माणसासाठी एक अपमानकारक दुःखच आहे ना. धनाशिवाय संसार आणि घर चालवणं खूप कठीण असतं. मग संन्यासी म्हणतात, शेठजी तो गरीब माणूस कसा बसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कधी त्यांना जेवण मिळत असे तर कधी उपाशीपोटी झोपावं लागत असे. एके दिवशी त्या गरीब माणसाची पत्नी म्हणाली, आपल्याकडे तर धनच नाही. सकाळी जेवलो तर संध्याकाळी काही खायचं खात्री नाही. संध्याकाळी जेवलो तर सकाळी काय मिळेल याचं माहीत नाही. शेवटी असे किती दिवस चालणार बरं. मी कसा बिसा घर चालवेल, पण तुम्ही धन मिळवण्यासाठी परदेशी निघून जा. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही. माणसाकडे कितीही धन जरी असलं ना तरी त्याच्याकडे काही काम नसेल तर ते धनही निरुपयोगी ठरतं. जर आपण काहीच केलं नाही ना तर आपल्या मुलांना कसं पोसणार बरं आपण. उपाशी मरण्यापेक्षा कुठेही छोटी मोठी नोकरी करणं चांगलं आहे. आता पत्नीच्या वारंवार सांगण्यावरून तो गरीब माणूस धन कमवण्याच्या आशेने घर सोडून निघून गेला. तो जंगलाच्या मार्गाने परदेशाकडे रवाना होतो. चालता चालता तो एका जंगलात पोचतो. लांबचा प्रवास करून तो खूप दमला होता. तेव्हा त्याला एक समोर छायादार वडाचं झाड दिसतं आणि त्या झाडाच्या लांबच लांब फांद्या होत्या. त्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या सुद्धा होत्या. थंडगार सावळी पाहून तो बिचारा माणूस त्या झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागला. संन्यासी पुढे म्हणतात, तो गरीब माणूस त्या वडाच्या झाडाखाली शांतपणे झोपला होता. तेव्हाच त्यानं पाहिलं की कुठून तरी एक साप आला आहे आणि तो साप त्या झाडावर चढला आहे. गरीब माणूस त्या सापाकडे बारकाईनं पाहू लागला. तो विचार करू लागला, हा साप या वडाच्या झाडावर काय चढतोय बरं आणि आता काय करणार आहे बरं. तेव्हाच त्यानं पाहिलं की त्या झाडाच्या एका फांदीवर एक पोपट आणि मैनेचं घरटं आहे आणि त्या घरट्यामध्ये पोपट आणि मैनेची पिल्लं होती. साप पाहून आणि मैनेची पिल्लं घाबरून जोरजोराने ओरडू लागली. त्या गरीब माणसाला पाहता क्षणी समजलं की हा दुष्ट साप या पिल्लांना खाण्यासाठी आलेला आहे. तो विचार करू लागला, मी तर या पिल्लांना पाहिलं आहे आणि जर मी त्यांना वाचवलं नाही तर मला खूप पाप लागेल. पिल्ले म्हणजे मुलंच असतात ना, मग ती माणसाची असो किंवा पक्ष्याची असो. आणि संतांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं, प्राणी मात्रांवर प्रेम करा, तेव्हा नेहमीच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. दरम्यान तो साप त्या पिल्लांच्या अगदी जवळ पोचला. तेव्हा तो गरीब माणूस पटकन उठला आणि झपाट्याने त्या वडाच्या झाडावर चढला. त्याने त्या सापाला ठार मारलं आणि खाली फेकून दिलं. त्यानंतर तो पुन्हा वडाच्या झाडाखाली येऊन झोपला. पोपट आणि मैनेची पिल्लं आपल्या रक्षणासाठी पुढे आलेल्या त्या गरीब माणसाला मनोमन आशीर्वाद देऊ लागली. थोड्या वेळानं पोपट आणि मैना आपल्या पिल्लांजवळ परत आले. आई वडील जवळ आलेलं पाहून पोपट आणि मैनेची पिल्लं खूप आनंदित सुद्धा झाली
आणि त्यानंतर त्यांनी आईवडिलांना संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं, आज या झाडाखाली जो माणूस झोपला आहे ना, तो आमच्यासाठी एक देवदूत बनून आला होता. आम्हाला खाण्यासाठी एक भयंकर साप आला होता. याचं माणसानं त्या भयानक सापाला मारून आमचे प्राण वाचवले. आम्ही याचे ऋणी झालो आहोत. जर या माणसानं त्या सापाला मारलं नसतं ना, तर आज आम्ही घरट्यात जिवंत राहिलो नसतो. त्याचे आमच्यावर खूप मोठे उपकार झालेले आहेत. आपल्या मुलांच्या तोंडून हे असं कौतुक ऐकून पोपट आणि मैना खूप आनंदित झाले. आणि पोपट आणि मैना त्या गरीब माणसाच्या जवळ आले आणि म्हणाले, हे माणसा, तू आज आमच्या मुलांचं प्राण वाचून आम्हाला ऋणी करून ठेवलेलं आहेस. तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात? पोपट आणि मैनेच्या या प्रश्नावर तो गरीब माणूस म्हणाला, हे पक्ष्यांनो, मी एक गरीब माणूस आहे आणि धन कमवण्यासाठी परदेशी जात आहे. प्रवासानं दमलो होतो म्हणून या वडाच्या सावळीमध्ये बसून विश्रांती घेत होतो. तेव्हाच मी पाहिलं की एक दुष्ट साप तुमच्या पिल्लांच्या खाण्यासाठी तुमच्या घरट्याजवळ गेला होता, म्हणून मी त्याला ठार मारलं. तेव्हा पोपट आणि मैना म्हणाले, भाऊ, तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. या जगातील सर्वात मोठा आनंद आहे ना, तो मुलांमध्ये असतो आणि मुलांपेक्षा प्रिय कोणालाही काही नसतं. तुम्ही तर धन कमवायला आपल्या मुलांसाठी जात आहात. आता जेव्हा तू आमच्या मुलांचे प्राण वाचवले आहेस ना, तर आम्ही तुझी मुलं उपाशी राहू देणार नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्ही दोघे पोपट आणि मैना नावाचे पक्षी आहोत. आम्ही नेहमी मौल्यवान मोती खातो आणि आम्ही ऐकलं आहे की हे मोती मनुष्यासाठी फार मौल्यवान असतात. आम्ही तुला काही मोती देऊ, तू ते विकून बाजारातून काही खाण्याचं सामान घेऊन ये. आजपासून येथेच राहून आमच्या पिल्लांची देखभाल करत जा. आम्ही तुला असेच दररोज मौल्यवान मोती आणून देत राहू. पोपट आणि मैनेचं बोलणं ऐकून तो गरीब माणूस आनंदी झाला. तो विचार करू लागला, जरा आपल्याला असं धन मिळणार असेल तर आपण बाहेर का जायचं बरं? संन्याशी म्हणजेच बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ते संन्याशी बाबा म्हणजे भगवान शिव. बघा, त्या माणसाला ही गोष्ट सांगत आहेत. पुढे म्हणतात, तो गरीब माणूस पोपटाकडून काही मोती घेऊन बाजारामध्ये जातो आणि आपल्या खाण्यापिण्याचं सामान खरेदी करून येतो. त्या वृक्षाखाली त्याने एक झोपडी बांधली आणि तिथेच तो राहू लागला. आता तो पोपट आणि मैनेच्या पिल्लांची देखभाल करू लागला. आता पोपट आणि मैना निर्धास्त झाले होते. त्यांना आपल्या पिल्लांचं रक्षण करणारा आता मिळालेला होता. आता ते निर्धास्तपणे सकाळी आपल्या घरट्यामधून अन्न शोधायला उडून जात आणि संध्याकाळी परत येत. आपल्या पिल्ल्यांना घरट्यात सुरक्षित पाहून त्या आनंदित होत असत आणि त्या गरीब माणसाचं आभारसुद्धा मानत त्याला काही मोतीसुद्धा आणून देत. अशा प्रकारे हळूहळू पोपट आणि मैनेची सेवा करत त्या गरीब माणसाला 2 महिने झाले. इकडे पोपट आणि मैनेची पिल्लंसुद्धा मोठी झाली. आता त्या गरीब माणसाला आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली. एके दिवशी त्यानं पोपट आणि मैनेला सांगितलं, मला माझ्या घरी परत जावंसं वाटतं. माहीत नाही माझी पत्नी आणि मुले कशी असतील बरं. तेव्हा पोपट आणि मैना म्हणाले, भाऊ, आता निर्धास्त होऊन आपल्या घरी जा आणि आपल्या कुटुंबासोबत राहा, कारण आता आमची पिल्लेसुद्धा उडण्यायोग्य झालेली आहेत. आता काहीच भय नाही. तू आपल्या पत्नी आणि मुलांना भेट. जर तुला कधी आम्हाला भेटायचं वाटलं ना, तर याच जागी नक्की ये. एवढं बोलून पोपट आणि मैना त्या गरीब माणसाला भरपूर मोती देतात. आता तो गरीब माणूस तो मोती घेऊन आपल्या घरी पोचतो. त्यानं ते मोती आपल्या पत्नीला दाखवलं आणि तेव्हा ती खूप आनंदित होते. तिने विचारलं, पतिदेव, हे मौल्यवान मोती तुम्ही कुठून आणले बरं? तेव्हा त्या माणसानं सांगितलं की मी गेले 2 महिने पोपट आणि मैनेची सेवा करत होतो आणि त्यांनीच मला हे मौल्यवान मोती दिलेले आहेत. हे मोती
खूप मौल्यवान आहेत. हे विकून आपलं सर्व घर मोठे करू, आपल्या मुलांसाठी चांगलं वस्त्र आणू, तुझ्यासाठी दागदागिने बनवू. भगवान शिव त्या संन्याशाच्या रूपामध्ये म्हणतात, शेवटी शेठजी आता तो माणूस हे मोती विकून बाजारातून आपल्या घरातील सर्व आवश्यक वस्तू घेऊन आला आणि आपलं नवीन घर बांधू लागला. तो आनंदाने जीवन जगू लागला. आणि त्या नगराचा राजा प्रतापसिंह एका विचित्र रोगाने ग्रस्त झाला. नगरभर दूरदूरच्या मोठमोठ्या वैद्यांनी राजाला पाहण्यासाठी बघा येऊन आपापल्या पद्धतीने उपचार सुरू केले, पण राजाच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. जेव्हा कोणत्याही उपचारानं राजा बरा झाला नाही, तेव्हा त्या वैद्यानं राजाला सांगितलं, महाराज तुमचं जीवन वाचू शकतं जर तुम्हाला पोपटाच्या पिल्लांचं मांस मिळालं. जर असं झालं ना तर तुम्ही कायमचे बरे होऊ शकता. अशा प्रकारे वैद्याचं बोलणं ऐकून राजा प्रतापसिंहानं आपल्या राज्यात घोषणा केली की जो कोणी त्याला पोपट आणून देईल त्याला सोन्याचे नाणे दिले जातील. हळूहळू ही बातमी संपूर्ण राज्यामध्ये पसरते. सर्वजण पोपट शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागतात, पण कोणालाही पोपट मिळालेला नाही. एके दिवशी या गरीब माणसाची पत्नी आपल्या शेजारी काही स्त्रियांसोबत गप्पा मारत होती. काही घरगुती विषयावर चर्चा करत होती. बोलता बोलता पोपटाचा विषय निघाला. एक स्त्री म्हणाली, ताई तुला माहीत आहे का की राजासाहेबांनी पोपटाचं पिल्लू आणण्याचा आदेश दिलेला आहे, पण पोपट पकडणं काही सोपं नाही. जेव्हा गरीब माणसाच्या पत्नीनं ऐकलं की राजासाहेब आजारी आहेत आणि त्यांनी ही घोषणा केलेली आहे की जो कोणी त्यांना पोपटाचं पिल्लू आणून देईल त्याला सोन्याच्या नाण्यांनी मालामाल केलं जाईल, तेव्हा तिने म्हटलं, पोपट आणणं काही मोठी गोष्ट नाही. माझे पती आहेत ना, तर 2 महिने पोपट आणि महिन्याची सेवा करून आलेले आहेत. ते एक नाही तर अनेक पोपट आणू शकतात. इतके बोलून ती आपल्या घरी निघून गेली. नगरातील स्त्रियांनी तिचं बोलणं ऐकलं आणि आपल्या पतींना सांगितलं. हळूहळू गोष्ट संपूर्ण नगरामध्ये पसरली. राजानेही ऐकलं की त्यांच्या राज्यात एक माणूस आहे जो पोपट आणि मैनेच्या सोबत राहून आला आहे. राजानं आपल्या सैनिकांना आदेश दिले की त्या माणसाला पकडून आणा आणि त्याला सांगा की त्यानं एक पोपटाचं पिल्लू आणून द्यावं. राजानं म्हटलं, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्याला मोठं बक्षीस देऊ. हे ऐकून तो माणूस घाबरला आणि म्हणाला, महाराज तुम्ही माझा जीव घ्या, पण मी तुम्हाला पोपटाचं पिल्लू आणू देऊ शकत नाही. मी तर त्यांचे प्राण वाचवलेले होते. एक रक्षक भक्षक कसा बनू शकतो बरं? त्यानं नकार दिल्यावर राजा प्रतापसिंह खूप रागावला आणि म्हणाला, जर तू आमचे म्हणणे ऐकलं नाहीस ना, तर पोपटाचे पिल्लू आणलं नाहीस तर आम्ही तुझी पत्नी आणि मुलांना ठार मारू. भगवान शिव बघा त्या संन्याशाच्या रूपामध्ये पुढे म्हणाले, मनुष्य सर्वात जास्त कमकुवत तेव्हाच पडतो ना, तेव्हा त्याच्या मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न येतो. अशा वेळी तो काहीही करण्यास तयार होतो. राजाचं बोलणं ऐकून तो गरीब माणूस खूप घाबरला. त्याने विचार केला, आता मला काहीही करून पोपटाचं पिल्लू आणून राजाला द्यावंच लागेल. तो घरी आला आणि आपल्या पत्नीला रागाने म्हणाला, तू हे काय केलंस बरं? तुला अजिबात समजत नाही का की आपण काय करतो आणि कुठे जातो? तू आपल्या घरातील गोष्टी नगरातील स्त्रियांना का सांगितल्या? हळूहळू ही बातमी राजा प्रतापसिंहापर्यंत पोचली. आता सांग मी काय करू? त्या पोपट आणि मैन्यानं आपल्याला खायला अन्न दिलं, राहायला घरं दिलं, घालायला चांगले कपडे दिले. आता मी त्यांच्यासोबत दगाबाजी कशी करू शकतो बरं? तूही ही गोष्ट त्या स्त्रियांना सांगून खूप मोठी चूक केली आहेस. तो माणूस पुढे म्हणतो, घरातील काही गोष्टी कधीही बाहेरच्या लोकांना सांगू नये. पहिली गोष्ट, आपल्या घरी किती धन आहे ना, आपल्या कमाईचा स्रोत काय आहे ही माहिती जर कोणाला सांगितली ना,
तर आपण गरिबीला प्राप्त होतो. आता दुसरी गोष्ट, घरातील प्रेम, पती पत्नीतील आपुलकीच्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर कधीच मांडू नका. कारण जेव्हा संसाराच्या गोष्टी आपण जर दुसऱ्याला सांगतो ना, तर आपला संसार कधीच चांगला राहत नाही, तो मोडकळीसच येतो. आता तिसरी गोष्ट, घरातील भांडणं, मतभेद, मान अपमान यासारख्या गोष्टी आहेत ना, इतरांना कधीच सांगू नका. अन्यथा लोक आपली गुप्त माहिती जाणून आपली कमजोरी ओळखतील आणि आपला फायदासुद्धा घेतील. चौथी गोष्ट, आपली कमजोरी कधीही इतरांसमोर मांडू नका. आपल्या प्रगतीचे रहस्य कोणालाही सांगू नका. ज्या गोष्टी बोलल्यानं तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतात ना, त्या कधीच बाहेर सांगू नका. विशेषतः होतं काय, त्या गोष्टी आपल्या पत्नीला सांगू नयेत, ज्या घराच्या प्रतिष्ठेला हानी पोचवू शकतात. आता कधी काहींच्या पत्नी एवढ्या चांगल्या असतात ना, की आपल्याशिवाय तर दुसऱ्या कोणालाही काही सांगत नाही. पण काही स्त्रियांना एक सवय असते ना, की त्यांच्या मनामध्ये काही ठरत नाही. म्हणजे आता प्रत्येकानं ठरवावं, आपल्या पत्नीला आपण काही सांगावं किंवा सांगू नये. म्हणजे घरामध्ये कलह निर्माण करू शकतात, कोणाच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. अशा गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ठेवायला हव्या. तुमच्या नातेसंबंधावर परिणामसुद्धा करू शकतात. कारण असे म्हणतात ना, की स्त्रियांच्या पोटामध्ये अशा गोष्टी फार काळ राहत नाहीत. बघा, आता तो गरीब माणूस आहे ना, आपल्या पत्नीला म्हणू लागतो, तुझ्या चुकीमुळं आज आपलं संपूर्ण कुटुंब संकटामध्ये आलं आहे. जर तू ही गोष्ट लपवली असतीस तर आपण निर्धास्तपणे आपल्या घरी आनंदाचं जीवन जगत असतो. आता राजाची आज्ञा आहे, त्यामुळे पोपटाचं पिल्लू आणून मला राजाला द्यावं लागेल. पण असं केल्यानं मी खूप पापी ठरेल. ज्यांची मी इतके दिवस काळजी घेतली, ज्यांचे प्राण मी वाचवले, आता त्यांना मी मृत्यूच्या तोंडात कसं टाकू शकतो. पत्नी म्हणाली, पतिदेव, आता काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मुलांचे प्राण वाचवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला हे पाप करावंच लागेल. आता तो माणूस मोठा असह्य होऊन जंगलामध्ये निघून जातो, जिथे तो पोपटांच्या पिल्लांची काळजी घेत होता. इकडे जेव्हा पोपट आणि मैना त्यांची पिल्ले त्या गरीब माणसाला आपल्याकडे येताना पाहतात ना, तेव्हा ते खूप आनंदित होतात. आपली पिल्ले अत्यंत आनंद पाहून पोपट आणि मैना म्हणाले, अरे पिल्लांनो, तुम्ही इतके आनंदी का आहात? हा माणूस तुमच्यापैकी एखाद्याला घेऊन जाण्यासाठी आला आहे. तुमच्यापैकी कोण आहे जो आज त्यांच्या सोबत जाऊन त्यांचे आणि त्याच्या मुलांचे प्राण वाचवेल बरं? मग पोपट म्हणतो, पिल्लांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापैकी जो कोणी त्याच्यासोबत जाईल तो पुन्हा कधीही परत येणार नाही. तो नगराच्या राज्यासाठी अन्न बनणार आहे. तेव्हा पोपटाच्या पिल्लांनी विचारलं, तुम्ही असं का म्हणत आहात बरं? पोपट सांगतो, पिल्लांनो, इथला राजा आहे ना, खूप आजारी पडला आहे आणि वैद्यानं त्याला पोपटाच्या पिल्लांचं मांस खाण्यास सांगितलेलं आहे. म्हणूनच तो माणूस तुमच्यापैकी एकाला घेऊन जाण्यासाठी आला आहे. जर तुम्ही कोणी त्याच्यासोबत जाण्यास तयार असाल ना, तर तो जाऊ शकतो. तेव्हा त्यापैकी एक पिल्लू म्हणालं, हे माता पिता, या माणसानंच आपले सर्वांचे प्राण वाचवलेले आहेत. आज हा माणूस मोठ्या संकटामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये आपणही त्याला मदत केली पाहिजे. मग आपला जीव जरी गेला तरी चालेल, आम्ही त्याच्यासोबत नक्कीच जाऊ. इकडे तो माणूस त्या वडाच्या झाडाखाली येतो आणि पोपट मैनेला आपले दुःख सांगू लागतो. तेव्हा पोपट मैना म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, आमची पिल्ले तुमच्यासोबत जाण्यास तयार आहेत. तू त्यांच्यापैकी कोणाला घेऊन जा. आता तो गरीब माणूस त्यांच्यापैकी एका पोपटाच्या पिल्लाला घेऊन परत जातो आणि राजाला देतो. राजा आता त्या पोपटाच्या पिल्लाला एका पिंजऱ्यामध्ये बंद करतो आणि आपल्या नोकराला त्याची देखभाल करण्यास सांगतो. राजा म्हणतो, उद्या सकाळी आपण याला बाहेर काढू
आणि याचं मांस खाऊ. आता काय होतं की राजा प्रताप सिंहाला एक मुलगा होता जो प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर खूप प्रेम करायचा. त्याला हे माहीत नव्हतं की पोपट त्याच्या वडिलांच्या खाण्यासाठी आणलेला आहे. तो आपल्या मित्रासोबत त्या ठिकाणी खेळत होता जिथे पोपटाचं पिल्लू पिंजऱ्यामध्ये बंद होतं. राजकुमारानं जेव्हा त्या सुंदर पोपटाला पिंजऱ्यामध्ये बंद पाहिलं तेव्हा तो त्याच्याशी खेळू लागला. त्याच वेळी राजकुमाराचा एक मित्र म्हणतो, मित्रा तू या पक्ष्याला बाहेर काढ, हा किती सुंदर पोपट आहे बरं. पिंजऱ्यात त्याला ठेवणं योग्य नाही, आपण त्याला मोकळं करून देऊ. आपल्या मित्राच्या या गोष्टी ऐकून राजकुमाराने त्या पोपटाच्या पिल्ल्याला पिंजऱ्यातून बाहेर सोडलं. जसे तो पिंजऱ्याचं दार उघडतो तसं पोपटाचं पिल्लू आकाशामध्ये उडून जातं. हळूहळू ही गोष्ट राजापर्यंत पोचते की त्याच्या राजकुमारानं पोपट सोडून दिला आहे. आता राजाचे प्राण वाचवणं खूप कठीण आहे. हे ऐकून राजा खूप संतापला. त्यानं त्वरित राजकुमाराला बोलावलं आणि रागामध्ये म्हणाला, अरे नादान मुला, तू त्या पोपटाच्या पिल्लाला का सोडलंस बरं. राजकुमार खूप घाबरला आणि म्हणाला, पिताची मला माहीत होतं की तो उडून जाईल, मी फक्त त्याच्याशी खेळू इच्छित होतो. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून राजा आणखी संतापला. त्यानं राजकुमाराला नगरातून हाकलून लावण्याचा आदेश दिला. पोपट उडून आपल्या आईवडिलांकडे पोचतो आणि त्यांना झालेली ती हकीकत सांगतो की राजाच्या मुलानं मला मुक्त केलं आहे. पोपट आणि मैना जेव्हा आपल्या मुलाला पाहतात ना तेव्हा म्हणतात, पुत्रा राजाच्या मुलाने तुला तर सोडवलं, पण तो स्वतः संकटात सापडलेला आहे. त्याच्या दुष्ट वडिलांनी त्याला नगराबाहेर काढून टाकलेलं आहे. आता त्याच्या जीवनाची जबाबदारी आहे ना ती तुझ्यावर आहे. तू जा आणि त्याला मदत कर. पोपट राजकुमाराला मदत करण्यासाठी त्याच्याजवळ पोचतो. राजकुमार त्याला पाहताच ओळखतो आणि म्हणतो, हा तर तोच पक्षी आहे ज्याला मी पिंजऱ्यातून सोडलं होतं. राजकुमार म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी मला नगरातून हाकलून दिलेलं आहे. आता तुझं सांग मी काय करू बरं, मी कुठे जाऊ. पोपट म्हणतो, मित्रा तू चिंता करू नकोस, तू माझे प्राण वाचवले होतेस ना, म्हणूनच मी तुझ्या मदतीला आलेलो आहे. आता मी सुखदुःखात तुझ्या सोबतच राहील. आता राजकुमार आनंदित होतो कारण त्याला किमान एक साथी मिळालेला होता. आता पोपट आणि राजकुमार दोघे मिळून एका नवीन नगरामध्ये फिरू लागतात. चालत चालत ते दोघे एका सुंदर बागेमध्ये पोचतात. त्याच बागेत त्या नगराच्या राजाची कन्या आपल्या सख्यासोबत फिरायला यायची. त्या राजाच्या राजकन्येचं नाव रूपवती होतं आणि राजकन्या रूपवती अत्यंत सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण नगरामध्ये होत असे. राजकुमार आणि पोपट त्या बागेमध्ये बसले होते. तिथेच त्यांना राजा शौर्यसेनची कन्या रूपवती आपल्या सख्यासह बागेमध्ये फिरायला आली. राजकन्येला पाहून राजकुमार लपतो आणि पोपट राजकन्येसमोर उडत जातो. राजकन्या तो पोपट पाहून मोहित होते आणि ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण पोपट तिच्या हातात मात्र येत नाही. इकडे राजकुमार राजकन्या रूपवतीच्या सौंदर्यावर मोहित होतो. काही वेळ बागेत फिरल्यानंतर राजकन्या आपल्या महालामध्ये परत जाते आणि राजकुमार संपूर्णपणे राजकन्येच्या प्रेमामध्ये पडतो. आता त्याला तिच्याशिवाय एक क्षणसुद्धा चांगला वाटत नाही. तेव्हा पोपट म्हणतो, मित्रा चिंता करू नकोस, जिच्यावर तू प्रेम करू लागला आहेस ना, मी तुला तिच्याशी भेट घालून देईल. राजकुमार म्हणतो, मित्रा तू काहीही करून मला त्या राजकन्येशी भेटवून दे, मी तिच्याशिवाय आता राहू शकत नाही. पोपट म्हणतो, मित्रा माझ्यावर विश्वास ठेव, मी शोधून काढतो की राजकन्या कुठे राहते आणि तिला कसा भेटू शकतो. आता पोपट राजकन्या त्या रूपमतीकडे जातो आणि राजकन्येच्या महालामध्ये चहूकडे सैनिक तैनात होते. पण पोपट उडत उडत थेट राजकन्येच्या कक्षेच्या बाहेर जातो आणि तिथे बसतो.
पोपट तिथून सगळं दृश्य पाहतो आणि संपूर्ण माहिती घेऊन परत येतो. तो राजकुमाराला सांगतो की राजकन्येला भेटण्यासाठी महालामध्ये प्रवेश करणं खूप कठीण आहे. तू एक काम कर, तुझा रुमाल मला दे. मी तुझा रुमाल आज राजकुमारीपर्यंत पोचवतो आणि तिची ओढणी घेऊन येतो. आता रात्री पोपट राजकुमाराला रुमाल घेऊन राजकुमारीच्या कक्षामध्ये ठेवतो आणि तिची ओढणी घेऊन जातो. सकाळी जेव्हा राजकुमारी रूपमती जागते तेव्हा ती पाहते तिची ओढणी गायब आहे आणि तिच्याजवळ एक रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारीला त्वरित समजतं की रात्री तिच्या कक्षामध्ये कोणी पुरुष आला होता. तिनं पाहिलं की तिची ओढणी गायब झालेली आहे. तिच्या जागी एका पुरुषाचा रुमाल ठेवलेला आहे. राजकुमारी खूप अस्वस्थ होते आणि आपल्या सर्व सैनिकांना सतर्क राहायला सांगते. की सैनिकांना विचारते की रात्री तिच्या कक्षामध्ये कोण आलं होतं बरं, पण कोणाकडे त्याचं उत्तर नव्हतं. आता राजकुमारीच्या कक्षाची सुरक्षा आणखीनच वाढवलेली जाते. दुसऱ्या रात्री पुन्हा पोपट राजकुमारीच्या कक्षामध्ये जातो आणि आपल्या मित्राने लिहिलेली चिठ्ठी राजकुमारीजवळ ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळ जेव्हा राजकुमारी जागते ना तेव्हा ती चिठ्ठी वाचते. तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं असतं की राजकुमारी, जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे ना तेव्हापासून तुझा मी झालेलो आहे. मी तुझ्याशी विवाह करायची इच्छा बाळगतो. जर तुला मला भेटायचं असेल ना तर तू बागेमध्ये ये, मी तिथेच तुला भेटेल. आता राजकुमारी आपल्या सख्यासोबत बागेत जाते, पण तिथे तिला कुणीही पुरुष दिसत नाही. तिथे फक्त तोच पोपट फिरत असतो ज्याला तिनं त्या दिवशी पाहिलं होतं. पोपट राजकुमारीला म्हणतो, राजकुमारी, ज्या व्यक्तीला तू शोधत आहेस ना मी तुला त्याच्याशी भेट घालू देऊ शकतो, पण तू आधी मला वचन दे की तू ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगणार नाहीस, माझ्या मित्राला कैद करणार नाहीस. राजकुमारीनं वचन दिलं आणि मी त्याला कैद करणार नाही. मला त्याच्याशी भेट घालून दे. मीही पाहू इच्छिते की तो कोण आहे. इतका पहारा असून सुद्धा माझ्या कक्षामध्ये पोचला. तेव्हा पोपट आपल्या मित्र राजकुमारीला बोलावतो. राजकुमारी ही दिसायला खूप सुंदर होती. त्याचं रूप पाहून राजकुमारी ही त्याच्या प्रेमामध्ये पडली. आता राजकुमार येतो आणि राजकुमारीच्या जवळ बसून तिला मोठ्याने प्रेमाने न्याहाळू लागतो. राजकुमारीनं विचारलं, तू कोण आहेस आणि इतक्या कठोर सुरक्षेमधून सुद्धा माझ्या कक्षामध्ये कसा पोचलास? राजकुमार म्हणाला, जेव्हा मनात प्रेम असतं ना तेव्हा कोणतेही कार्य अशक्य नसतं. जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून तुझ्यावर मी प्रेम करू लागलो आणि तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा बाळगतो. जेव्हा राजकुमारीनं हे विचारलं तेव्हा तू कोण आहेस, कुठून आला आहेस, तेव्हा राजकुमारानं तिला संपूर्ण हकीकत सांगितली. राजकुमाराची गोष्ट ऐकल्यावर राजकुमारीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आता तर राजकुमारी रूपवती राजकुमाराला भेटण्यासाठी बागेत येऊ लागली. एके दिवशी राजकुमारीनं म्हटलं, राजकुमार, माझे वडील कधीही आपला विवाह मान्य करणार नाहीत, म्हणून मी तुझ्यासोबत पळून जाईल. आपण कुठेतरी जाऊन विवाह करू आणि आनंदामध्ये राहू. आणि तसंच घडतं. राजकुमारी त्या राजकुमारासोबत घोड्यावर बसून पळून जाते. खूप लांब गेल्यावर ते एक झोपडी बांधतात आणि विवाह करून ते एकत्र राहू लागतात. दोघांना तिथे राहताना खूप काळ लोटतो आणि पोपट देखील त्यांच्यासोबत राहू लागतो. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, भगवान शिव संन्यासी रूपामध्ये ही गोष्ट सांगत आहेत. ते म्हणतात, हे शेठजी, त्या राजकुमाराच्या झोपडीला कशाने तरी आग लागते आणि ती आग विझवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या पोपटाचे एक पंख जळतं. तेव्हा तो पोपट म्हणतो, मित्रा, आता तुम्ही तुमच्या घरी परत जा. आता तुमच्या वडिलांचा राग शांत झाला असेल. आता ते तुम्हाला काही बोलणार नाहीत. तेव्हा ते तुम्हाला आपल्या सुनबाईसोबत पाहतील. तेव्हा ते तुम्हाला माफ करतील. माझा मात्र एक पंख जळाला आहे, त्यामुळं मी आता उडू शकत नाही.
म्हणून काही दिवस मी इथेच राहून माझ्या पंखांच्या पुन्हा उगवण्याची वाट पाहीन. जेव्हा माझा पंख परत येईल ना, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. अशा प्रकारे राजकुमार आणि त्याची पत्नी आपल्या नगरासाठी निघतात. चालत चालत त्यांच्या वाटेमध्ये एक नदी येते आणि त्या नदीवर एक नावाडी नाव चालवत असतो. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन त्या नावेमध्ये बसतो. जेव्हा नाव नदीच्या मधोमध पोचते तेव्हा राजकुमार पाहतो की एक उंदीर वारंवार नावेत चढण्याचा प्रयत्न करत आहे, पण नावाडी त्याला दूर ढकलून नदीमध्ये टाकतो. अनेकदा नावाड्यानं त्या उंदराला हटवलेलं होतं. तेव्हा राजकुमार म्हणतो, अरे हा बिचारा अशा प्रकारे पाण्यात बुडून मरेल. तो आपलं प्राण वाचवण्यासाठी या नावेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला चढू द्या. जेव्हा राजकुमारानं नावाड्याला सांगितलं ना की त्या उंदराला नावेत चढू द्या, तेव्हा त्या राजकुमाराच्या म्हणण्यावरून नावाड्यानं त्या उंदराला नावेत चढू दिलं. जसेच उंदीर नावेच गेला, तो आत जाऊन लपून बसला. थोड्या वेळानं त्यानं पाहिलं की नावेत हळूहळू पाणी शिरू लागलं आहे. त्याचं उंदरानं नाव कुरतडून छिद्र पाडलं होतं, ज्यामुळे नावेत पाणी भरू लागलं. जेव्हा नावेत पाणी वाढू लागलं ना, तेव्हा नाव बुडू लागली. हळूहळू जेव्हा नाव पूर्णपणे पाण्यात बुडाली, तेव्हा त्याच वेळी राजकुमार आणि राजकुमारी पाण्यात वाहू लागले. पाण्याच्या प्रवाहामुळं राजकुमार खूप दूर जाऊन पोचला. राजकुमारी रूपवती सुद्धा त्या प्रवाहाने वाहत जाऊन एका राजाच्या बागेमध्ये पोचली. बागेत राहणाऱ्या माळीनं जेव्हा राजकुमारीला बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या नदीच्या काठावर पडलेलं पाहिलं, तेव्हा तो लगेच जाऊन राजालाही बातमी देतो. राजा जेव्हा त्या सुंदर राजकुमारीला पाहतो ना, तेव्हा तो तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिला आपल्या महालामध्ये घेऊन जातो आणि राजाच्या वैद्याकडून तिला उपचार करून घेतो. काही दिवसानंतर जेव्हा राजकुमारी बरी होते, तेव्हा एके दिवशी ती पाहते की राजा तिच्या जवळ उभा आहे आणि राजानं आधीच या राजकुमारी रूपवतीच्या सौंदर्याचं दर्शन घेतलेलं होतं. आता तो राजकुमारीशी विवाह करू इच्छित होता. राजा म्हणतो, हे राजकुमारी, या जगामध्ये तुझा कोणीही नाही का? आता तू आमची पत्नी बन, आमची राणी बन, आमच्या महालामध्ये तुला मोठ्या आरामामध्ये ठेवू. राजकुमारी रूपवती अतिशय बुद्धिमान होती. तिनं आपल्या मनात विचार केला की जर तिने आताच राजाला विवाह करण्यास नकार दिला तर राजा तिच्यावर जबरदस्ती करू शकतो. म्हणून तिनं राजाकडे काही दिवसांचा वेळ मागितला. रूपवती म्हणाली, राजासाहेब, काही दिवस थांबा, त्यानंतर मी तुमच्याशी विवाह करेल. आता राजकुमारी त्या राजाच्या महालामध्ये राहू लागली. गरीब असह्य लोकांना अन्न देऊ लागली. इकडे आता काय होतं, जो तिचा पती होता तो राजकुमार, जो पाण्यात वाहून गेला होता, तो बिचारा संकटांनी ग्रस्त होत इथे तिथे भटकत होता. शेवटी तो त्याच ठिकाणी पोचला जिथे राजकुमारी गरिबांना अन्न देत होती. राजकुमारही तिथे पोचला. राजकुमारीनं त्याला पाहताच ओळखलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकुमारीनं राजकुमाराला एकांतात बोलावलं आणि त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली. ती म्हणाली, हे स्वामी, तुम्ही इथे शांतपणे राहा आणि या राजाच्या महालामध्ये नोकरी करा. जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा आपण इथून पळून जाऊ. राजकुमार तिच्या बोलण्याशी सहमत झाला आणि राजाच्या महालामध्ये नोकर म्हणून राहू लागला. तो राजकुमारी रूपवतीला मदत करू लागला आणि गरिबांना अन्न वाटू लागला. पण राजाला हे माहीत नव्हतं की तोच राजकुमार रूपवतीचा पती असू शकेल. राजा तर त्याला एक साधा नोकर समजत होता. अशा प्रकारे राजकुमारी रूपवती राजकुमारासोबत पक्ष्यांना दाणे घालू लागली. एके दिवशी तोच पोपट राजकुमारीच्या महालामध्ये दाणे टिपण्यासाठी आला. आता त्याचे नवीन पंख उगवलेले होते. जेव्हा तो दाणे टिपण्यासाठी आला तेव्हा राजकुमाराने राजकुमारीला ओळखलं. राजकुमारी रूपवतीनं पोपट्याला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. त्यांनी पोपट्याला संपूर्ण हकीकत सांगितली.
की ते या ठिकाणी पोचले कसे. राजालाही हे माहीत नाही की ते पती पत्नी आहेत. तेव्हा पोपट म्हणाला, हे राजकुमार, तुम्ही आता चिंता करू नका. आज रात्री आणि त्याचे सर्व सैनिक झोपतील तेव्हा मी तुम्हाला इथून सोडवून तुमच्या वडिलांच्या घरी पोचवेल. तेच झालं जे होणार होतं. जेव्हा रात्र झाली तेव्हा राजाचे सर्व सैनिक झोपले. जेव्हा सर्व सैनिक झोपले तेव्हा त्याच वेळी राजकुमार आणि राजकुमारी महालामधून बाहेर पडतात. रात्रीच्या अंधारामध्ये राजकुमार आपल्या वडिलांच्या म्हणजे प्रतापसिंहाच्या राज्यामध्ये पोचतो. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन आपल्या वडिलांकडे पोचला ना, त्यांना पाहून राजकुमाराचे वडील खूप आनंदी होतात. आपल्या चुकीच्या जाणीव झाली. त्यानं आपल्या पुत्राला नगरातून बाहेर काढून मोठी चूक केली ते त्याला समजलं. त्याला वाटू लागलं की ही माझी सर्वात मोठी चूक होती. तो पुन्हा पुन्हा आपल्या मुलाची क्षमा मागू लागला. तेव्हा राजकुमार म्हणाला, हे पिताजी, माझे प्राण त्याचं पोपटानं वाचवलं. ज्याला तुम्ही मारून खाण्याचा विचार करत होता त्याचं पोपटाने माझं प्राण वाचवलेले आहेत. मला शत्रूपासून मुक्त केलेले आहेत. राजकुमाराच्या तोंडून पोपटाबद्दल ऐकून राजा खूप आनंदित झाला आणि त्याच दिवशी राजाने पण केला की आजपासून आपल्या राज्यात कोणीही प्राणी किंवा पक्ष्यांना मारणार नाही. सर्वजण त्यांना दाणे देतील. ही जी कथा आहे ना, संन्यासी शेठजींना सांगतात आणि त्यांना समजवतात. पहा शेठजी, अशा प्रकारे काही गोष्टी सांगण्यामुळं जीवनात गंभीर संकट येऊ शकतं. त्यामुळे अशा गोष्टी आहेत ना, कोणालाही सांगू नयेत. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जसे तुम्ही तुमच्या पत्नीला सांगता की तुम्ही कोणत्या प्रकारे धन मिळवता, आज तुमचा व्यापार संकटामध्ये आहे. शेठजींना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपल्या पत्नीला समजवतात, तू या गोष्टी कोणालाही सांगू नकोस. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या कथेचं तात्पर्य काय बरं. जर आपल्या गुपित गोष्टी असतील ना, प्रत्येक पत्नीनं या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की आपल्या नवऱ्याबद्दल दुसऱ्या परस्त्रीला कधीही सांगू नये. आपली गुपितं आहेत ना, आपल्या पैशाबद्दल, धनाबद्दल कोणत्याही गोष्टी सांगू नका. तुमच्या जीवनामध्ये गरिबी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर कोणत्या गोष्टी गुपित ठेवायच्या असतील ना, तर फक्त दोघांमध्ये ठेवाव्यात. तिसऱ्या मनुष्याला कधीच मध्ये आणू नका. तुमचं पूर्ण आयुष्य समाधानामध्ये जाईल. संसार सुखाचा होईल. निरंतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहील आणि तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.